जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये भाडेकरूला घरमालकाने घर खाली करण्यास सांगितल्याने भाडेकरूच्या कुटुंबियांनी घर मालकिनीच्या बहिणीला घरात घुसून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे। पूर्वेच्या पालेगाव परिसरात रिलायन्स रेसिडेन्सी येथे उर्मिला जगताप हे वास्तव्यास असून त्यांच्या शेजारीच त्यांची लहान बहीण डॉक्टर अर्चना जगताप यांचा फ्लॅट आहे। या फ्लॅटमध्ये मॉन्टी बरोडिया हे भाडेकरू आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत। भाडेकरूचा नोव्हेंबर महिन्यात भाडे करार संपला असून 9 डिसेंबर रोजी काही कारणास्तव अर्चना जगताप आणि त्यांची बहीण उर्मिला यांनी मॉन्टी यांच्या घरी जाऊन घर खाली करण्यास सांगितले। मात्र यावेळी मॉन्टी यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह घरमालक अर्चना जगताप आणि त्यांची बहीण उर्मिला यांच्याशी वाद केला, तसेच घर खाली करणार नाही असे उद्धटपणे सांगितले। त्यानंतर आरोपी मॉन्टी बरोडिया हे दुपारी 3 वाजता कुटुंबातील सदस्य आणि इतर 8 ते 9 जणांना घेऊन उर्मिला जगताप यांच्या घरात घुसले आणि जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली। तसेच यावेळी घरातील महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना केली असा आरोप फिर्यादी उर्मिला जगताप यांनी आपल्या तक्रारीत केलाय। मी अर्चना जगताप, माझं घर भाड्याने दिलंय। जो इसम आहे त्याचा नोव्हेंबरलाच करार संपलाय। त्याने मला असशील असे रात्री मेसेज केले होते। त्याला घर खाली करायला सांगितलं होतं। त्याच्या घरी त्याची बायको, तो आणि त्याची सासू आणि खूप 20 ते 30 महिला पुरुष सगळे माझ्या बहिणीच्या घरामध्ये घुसले दुपारी 3 वाजता आणि त्यांनी तिच्या घरामध्ये तिला मारले। तिच्या 15 वर्षाचा मुलगा त्याचा गळा घोटलाय। महाराजांचा फोटो आहे तो त्याला फोडून टाकलाय, बाबासाहेबांचा फोटो फोडून टाकलाय। तिला घाणघाण शिव्या दिल्यात। तिला तू महारीने झोपडपट्टीतली खूप असशील अशा शिव्या दिल्या। तिचे कपडे फाटलेले, तिचा विनयभंग केला लोकांनी। आम्हाला ॲट्रोसिटीची केस हवी आहे आणि विनयभंगाची केस हवी आणि आमचा न्याय करावा। पोलिसांनी आम्हाला 3 दिवस झाले आमच्या केस आहे ती नोंदवून घेतलेली नाहीये। माझ्या बहिणीची त्याच दिवशी MLC झालेली होती, तरी सुद्धा त्यांनी आतापर्यंत केस नोंदवून घेतलेली नाहीये। आम्ही 3 दिवस झाले रोज चक्रा मारतोय, रोज येतोय की आमची केस घ्या म्हणून। माझ्या बहिणीची स्टेटमेंटही रेकॉर्ड केली गेली नाहीये आतापर्यंत। आणि आम्ही इथे काल जेव्हा आलेलो होतो कंप्लेंट नोंदवायसाठी, आम्ही ACP ऑफिसला गेलो होतो। पुन्हा आम्हाला इकडे बोलवलं गेलं आमची FIR घेत नव्हते म्हणून। ज्या इथे एक रिटायर ACP होत्या माई, त्या आम्हाला प्रेशराईज करताय सेटलमेंट करण्यासाठी। 15 वर्षाचा हिचा मुलगा आहे, त्याला घाबरवण्यात आलं की तुझ्यावर खूप केसी करू, तुला काहीच करू देणार नाही, तुझं शिक्षण होणार नाही, हे सगळं दबाव टाकून ही घाबरली आणि मग हिने सेटलमेंटचं ठरवलं। पण त्याच्यानंतर पण त्या लोकांनी आज आम्हाला खूप जास्त त्रास दिलाय। आम्ही ठरवलंय की आम्हाला गुन्हाच नोंदवायचा आहे। आम्ही कालही तेच बोलत होतो आणि परवाही तेच बोलत होतो। परवा आम्हाला 12:30 वाजेपर्यंत बसून ठेवलेला, आमचा गुन्हा दाखल करत नाहीये ते लोक। आणि जेव्हा मी सरांना बोलली की सर मला असं I love you मेसेज केला 2:30 वाजता, मला तिथून बोललं जातंय जे वरिष्ठ पोलीस आहेत त्यांच्याकडून की हा तर नेटवर्क इश्यू होता म्हणून तुम्हाला मेसेज आला म्हणे I love you चा। हे काय आहे? महिला सुरक्षित आहेत की नाही आहेत? आपल्या जातीच्या महिला सुरक्षित आहेत असं पोलीस केस द्यायला आलोय। त्यांना वरून राजकारणी जे काही आहेत त्यांचे कनेक्शन, त्यांचा जो कोणी दबाव आहे त्याच्यामुळे ते आमची केस घेत नाहीये। हेच आमच्या काळावर आले, कारण 3 दिवस झाले आम्ही फिरतोच आहे, आमची कोणी केस घेत नाहीये। कोणता दबाव आहे त्यांना राजकारणीचा मला ते कळत नाहीये। आम्हाला उत्तर हवंय आणि आम्हाला हा जो गुन्हा आहे तो दाखल व्हायला हवा, आम्हाला न्याय हवाय। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बरोडिया कुटुंबीय आणि इतर 8 ते 9 महिला तसेच 4 पुरुषांविरुद्ध विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे हे करत आहेत। होय, शिवाजीनगर हद्दीमध्ये एक ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये घर सोडण्यावरनं वाद झाले होते आणि त्या वादातून त्यांच्या हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, त्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि तपासांती निर्णय घेण्यात येईल। त्या अनुषंगाने पण तपास चालू आहे। कोणते कलम लागले त्यामध्ये ॲट्रॉसिटी आणि इतर कलम लागलेले आहेत BNS प्रमाणे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।